90च्या दशकात चित्रपट सृष्टी गाजवणारी प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे। कारण अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा लग्न करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकलेला आहे। अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने 2016 साली मोहसिन अख्तर मीर सोबत लग्न केले। तो तिच्याहून 10 वर्षांनी लहान होता। विशेष म्हणजे त्यांच्या या आंतरधर्मीय लग्नाची खूपच चर्चा झाली होती। मात्र लग्नानंतर काही वर्षातच उर्मिला आणि तिच्या पतीमध्ये वादविवाद होऊ लागले। अखेर उर्मिलाने हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आणि 1.5 वर्षांपूर्वी तिने तिच्या नवऱ्याला घटस्फोट दिला होता। आता घटस्फोटाच्या 1.5 वर्षानंतर उर्मिलाच्या घटस्फोटित नवऱ्याने दुसरे लग्न केले आहे। मोहसिनने दुसरं लग्न केल्याचा फोटोही व्हायरल झाला आहे। त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे। घटस्फोटानंतर 1.5 वर्षांनी मोहसिनने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे। मात्र त्याची दुसरी पत्नी नेमका कोण आहे याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाहीये। तसेच मोहसिनच्या लग्नावर एक्स पत्नी उर्मिला मातोंडकरने देखील काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। विशेष म्हणजे मोहसिन सोबत तिचा घटस्फोट परस्पर सहमतीने होत नव्हता अशी ही चर्चा झाली होती। उर्मिला सध्या बॉलिवूड पार्ट्यांमध्ये दिसते। ती मधल्या काळात राजकारणातही आली होती, मात्र तिथेही तिला फारसं यश मिळालं नाही। 90च्या दशकात ती आघाडीची अभिनेत्री होती। आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने तिने तो काळ गाजवला होता। रंगीला, भूत, खूबसूरत अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे।